योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। विज्ञानरोचिः परिपूरितान्तर्बाह्याण्डकोशं हरितोपलाभम् तर्काभयेतं विधिशर्वपूर्वगीर्वाणविज्ञानदमानतोऽस्मि। ध्यायेद्धरिन्मणिनिभं जगदेकवन्द्यं सौन्दर्यसारमरिशङ्खवराभयानि दोर्भिर्दधानमजितं सरसञ्च भैष्मी सत्यासमेतमखिलप्रदमिन्दिरेशम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमूः रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति पराजनं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनूमत्स्मरणात् भवेत्। तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिनं। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुङ्गवम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। अच्युतं केशवं रामनारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्। अच्युतं केशवं रामनारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचन्द्रं भजे। अच्युतं केशवं रामनारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे।
कृष्ण कृष्ण हरे हरे. बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र सुग्रीवाल कपिसेनेच्या सहाय्यानं समुद्रावैर सेतुबंधन करून सगळे कपिसैन्याक आपण भरका म्हणून संकल्प करता. 3 दिवसपर्यंत त्या समुद्र राजाक निवेदन करून घेता वाट सोडी. जाल्यार समुद्र राजाक वरुणाक अहंकार येता. हावनाशी रामा वच्चे दायनाम अंचार रामो सामोपाय अनुसरण केलेलं रामो दंड दिव का म्हणून घेऊन प्रवृत्त जाता. त्या रामाल कोप्पाक शोणी भवन्नयन कोणी जितांबुनिधी पाणीरी तारहणमणी श्रेणी वृतांघ्रिरिह वाणीश सुनु वरवाणी स्तुतो विजयते. दोळ्याचे मुल्लो थोडे तांबडे जात काय तितलं मात्रान वरुण राजो येऊन तागेल समुद्रा आशिल्ले अनर्घ्य रत्न पुरा रामाल पायमुणा घालून शरण जाता आणि हांव तुका वाट सोण दिता म्हाका अनुग्रह करी क्षम करी म्हणून वरुण मागून घेता. रामो मुखारी सेतुबंधन कोरका म्हणून घेऊन सर्व वानर श्रेष्ठ हनुमंत जांबवंतादी सर्व लोकांनी फातोर घालचे आरंभ केले. काही फातोर घालत घालत म्हणत सर्व फातोर मुळगत असाच कशी वच्चे ताजवैर चमकून है इतले बृहत कपी सैन्य घेऊन वचका पूरा फातोर मुळगत असाच. हनुमंतान कसं केलं काही म्हणा रे प्रति एक फातोर खंचे समुद्रावैर घालताची त्या प्रति एक फातरावैर श्रीराम 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 म्हणून बरोवन परमात्माला रामाला करस्पर्श करून पूरा समुद्रावर घालचे लागले. काही तेलवेल काही पळया रामाला करस्पर्श झाली तक्षणाची समुद्रावैर घाललेले सर्व त्या जड पदार्थ तेलवूचे आरंभ झाले. रामाक आश्चर्य झाले. राम एक फातोर घेता रामूच स्वयं फातोर घेऊन समुद्रा घालता मुळगता. राम आश्चर्यचकित जाता. अरे मिगेल नाव बरोवन घालेल फातोर तेलवत असा हाव स्वयं घालेल फातोर मुळगतस मग कसं आश्चर्य है. मग एक वानरान म्हणले काही रामा तू हत्ता तुल्यान ते सोडले म्हणून जाल्यार ताका राखतल कोणानी. त्या फातराक तू इतले वेळ घट्टी हातान धरून घेतले तुची सोडले तू सोडले नंतर ताका राखतल कोणा आणि राखतल कोणे ना तू घट्टी धरका. हाजी तात्पर्य कसं नाही म्हणा रे सेतुबंधाक आणि संसार बंधाक संबंधच पळया. सेतुबंध कशी केले सेतुबंधना केवल एक जड पदार्थ फातोरूची रामाल करस्पर्शान तेलवूचे आरंभ झाले. म्हणल्यानंतर आम्ही त्या जड पदार्थाक तेलवूचे सामर्थ्य आईल. म्हणल्यानंतर आम्ही चैतन्य म्हणल्यानंतर रामाल पादारविंदा शरण जाऊन तागेले पादस्पर्श जाल्ली बाई म्हणून जाल्यार रे आम्ही ह्या संसार म्हणेल समुद्रांत अवश्य आम्ही जाल्यार तेलवून दांटूचे साध्यस. जड पदार्थ जाल्यार तेलवता म्हणल्यानंतर चैतन्याक त्या सामर्थ्य नावे जाल्यार एक राम रजोस्पर्श जाऊ का राम पाद रजोस्पर्श त्या रामाल पाद महिमा तशी सेतुबंधन केले. सेतुबंधन करून लंकाचे तटाक येऊन ह्या बृहत कपी सैन्य येऊन पावले. थई रावणाक ह्या विषय कळली तक्षण तागेले अनुचरांक शुक आणि सारण म्हणून 2 लोकांक पेटयत. रामाली युद्ध नीती कशी आसा पळोवन घेऊन येवन स्पाई जावन हांनी राक्षस वेश धारण करून येनाची शुक आणि सारण कपिवेश धारण करून येवन एक भेदोपाय अनुसरण करताची. ह्या कपी मध्ये सेरवून पुरा वानरांक सांगताची तुम्ही कसले विनाकारण युद्ध करत असाच रामाल कतीरा तुम्ही हंग मोर्चे साध्यत असता अनाथ दत्तात तुमगेले चरडूमा बायलनी युद्ध करू नकाच तुमका हज्जी निमित्त कसं नाही प्रयोजन ना म्हणून भेदोपाय करचे तांगेल मध्येच अनेक कपिवेश धारण करून हांनी कसं युद्ध नीती अनुसरण करत असाचे सर्व माहिती संग्रह करून रावणाक वचून सांगता म्हणून घेऊन तो आयला. विभीषण आसिलो विभीषण येऊन शरण जाल्लेलो रामाले. विभीषण राक्षसु तक्क गोतस राक्षस कोण वानर कोण तक्क कळता. विभीषण अनुगुर्त धरले हे शुकसारण रावणाला अनुचर कपिवेश धारण करून हंग आयले धरली तांका धोरनु रामाले भेले शुकसारणांक रामा हंक तक्क शास्ती करत
कितें म्हळ्यार हांणी दोग जाणां आमगेले युद्ध नीती आमी कसन अनुसरण करतात ते सर्व माहिती संग्रह करून रावणा वचून सांगता म्हण आयले हांणी. गुप्तचर जावन आयले हांकां तक्क शास्ती करी म्हणटा. राम कसन करता पळय. राम सांगता शुक सारणांक निमगीत तो असो तुमी आयले पुरा माहिती संग्रह जाल्वे. आमगेल्यान कितले सैनीक आसाची आमी कसन नीती अनुसरण करताची पुरा माहिती मेळ्ळी म्हण निमगीत राम कसने करना अशी तांकां सोडता. राम सांगता पळया तुमकां आनीकी कसने माहितींत उणेपण आसल्यार विशय संग्रह कसने करनी म्हण जाल्यार आमगेले सेना प्रमुख हांगा सुग्रीव आसा तो तुमकां दावकातले सांगून दिता माहिती घेवन वसा म्हणता राम. असल शत्रू वात्सल्य दाखयलेले तसल सर्वोत्तम पुरुषोत्तम राम. शत्रूंक जाल्यारीची संहार कोरक आशिल्लो ताणें सोडता तो बस. हांणी माहिती संग्रह करून घेतल्यार म्हाका कसन करचें साध्यस. शुक सारण येवन रावण आले की रामाल गुण प्रशंस करताची. रावणा आमकां सोडले रामान कसने करनी गुप्तचर जावन वचून आमी सिरकले रे रामान कसन करनी. असल रामाल महत् गुण प्रशंस करतात तांणी. ह्या दिकान युद्ध आरंभ जाता. पूर्व दक्षिण पश्चिम उत्तरा दिक्कान रावण तागेले सैन्याक पेटयता. चारी दिकान पेटयता. पूर्वाक प्रहस्ता म्हणलेले एकले सेना प्रमुख असतात तागेले नेतृत्वारी अनेक सैनिकांक राक्षसांक पेटयता. दक्षिण दिक्कान वज्रदंष्ट्रा म्हण एकलो आसता तागेले नेतृत्वार राक्षस सैन्य पेटयता. पश्चिमाक रावण उत्तर दिक्काक स्वयं रावण येता. रावणूच तागेले सैन्य घेवन येता. सुरवेर एक पंत तो युद्धा येता. सोलवून कडेर वचून वापस अंत्यार रावण येवन पेट खाता. उत्तर दिक्काक स्वयं रावण येता. पश्चिम दिक्काक इंद्रजित येता. तागेले नेतृत्वार सर्व राक्षस सैन्य येता. हंग रामान वरकेन कसन केले म्हळ्यार पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर. उत्तर दिक्कान रावण आयलो स्वयं राम आयलो. पश्चिम दिक्कान हनुमंताक पेटयले. पूर्वाक दक्षिणाक अंगदाक विभीषणाक पुरा घालून पेटयले. युद्ध घनघोर भीकर भयानक युद्ध आरंभ जाले. प्रप्रथम आयिल्ले संहार जाल्लेलेची कुंभकर्णाले पुत्र कुंभनी निकुंभ म्हण आशिल्ले. ह्या कुंभाक सुग्रीवान संहार केलो पळया जाल्यार निकुंभ आनीक प्रबल आशिल्लो. बलिष्ठ जावन आशिल्ले त्या निकुंभाले बला येद्राक सुग्रीव ताका राबचे दायनी. सुग्रीव प्रज्ञाहीन जावन पडलो. भयभीत जालो. हागेले पराक्रम पळोवन हनुमंत आयलो. हनुमंताक निकुंभाक युद्ध जाता. निकुंभ तागेले आशिल्ले परिघा युद्ध म्हण आसता ते प्रयोग करता. हनुमंतू त्या परिघा युद्ध ध्वंस करून घालता आनी तागेले गळ चिरडून ते निकुंभाला संहार करता. अशी कुंभकर्णाल पुत्र कुंभाल निकुंभाल संहार जाता. मुखारी अनेक राक्षस देवांतको नरांतको त्रिशिरस म्हणून अनेक राक्षसांक रावण पेटयतस. देवांतक पळया नावाची देवाकच अंतक तो. नरांतक म्हण नराकच अंतको. तसल नरांतको अंगदाक अंतक जावका म्हण आयलो. अंगदालुट युद्ध जाली ताका. तागेले एक प्रास म्हळेले आयुध आशिल्ले खंय नरांतका लागी. त्या प्रास म्हळेले आयुध सर्वाल वयर प्रयोग करून सर्वांक त्रास दित आशिल्ले खंय. अंगदालुट युद्ध येत म्हणटना अंगदान कसन केलें हे नरांतकाक अनायास जावन तागेले लिलाजाल जावन संहार केले. कडेर देवांतक आयलो. देवांतकाक आनी अंगदाक युद्ध जालें जाल्यार अंगदो प्रज्ञाहीन जावन पडची परिस्थिती आयलो. तेदन हनुमंताल प्रवेश म्हळ्यार खंय खंयचे कपीक युद्ध करचे दाय ना म्हणलेल्या संदर्भाक हनुमंत येता. हनुमंताल प्रवेश जाता. हनुमंत संहार करता. मुखारी अतिकाया म्हण एक लायलो. अतिकायाक आनी लक्ष्मणाक युद्ध जाता. त्या अतिकायाक लक्ष्मण बाणप्रयोग केले तक्षणच तागेले शिरच्छेद करता. जाल्यार शिरच्छेद केल्ले तशीची एक मात्ती खांडल्यार दोन मात्ती येता. दोन बाहू छेदन केल्यार चार बाहू येता. डबल जाता मल्टिप्लाय जाता. लक्ष्मणाक कसन करचें म्हणून कळ्ळी. दिग्भ्रांत जालो. दिग्भ्रमित जालो. वायुदेवाल वाणी जाले ब्रह्मास्त्र प्रयोग करी. ब्रह्मास्त्र प्रयोग करून त्या अतिकायो गतकाय जाता. असल अनेक राक्षसांक हांणी संहार करताची. कडेर स्वतः रावणू येत एक पंता. रावणान आयल तक्षण सर्व हे सुरवेर कुबेर पुत्रांक संहार करता रावण. बृहदाकार रूप धारण करून दशाननान आयल तक्षणाची सर्वांक हे सान मांकड कसन करताच रावण आलेद्राक. सर्वांक जलप्राशन करचे म्हणके प्राशन करून घाले काही रावणान. धावन गेले सर्व. हनुमंताक आनी रावणाक
समागमदले रावण हनुमंताक पळोवन म्हणटा आज युद्धा मेळ्ळा तूं त्या दिवस येवन कपिचेष्ट करून आमगे लंका दहन करून अशोकवन ध्वंस करून गेल्लो आज यो युद्धाक क्षिप्रम प्रहर निशंकम यो तू एक मुष्टीन म्हाका प्रहार करी पळोवया तुगेले पराक्रम कशें आसा बल कशें आसा पळोवया म्हणटा रावण. हनुमंत म्हणटा ना सुरवे तुक चान्स दिता हांव तूं मारी म्हाका तू मुष्टीन प्रहार करी पळोवया म्हणटा. रावण म्हणटा ना ना क्षिप्रम प्रहर निशंकम आत्तू तू वेगी म्हाका मारी हांव मारना तू म्हाका फस्ट मारी म्हणटा. हनुमंत सांगता माराया हांव तुका फस्ट मारल्यार कडेर तू मारचें म्हाका आसना तुची मारी म्हाका. म्हण रावण एक मुष्टीन प्रहार करता तागेले आसिल बल पुरा हाता हाण मुष्टीन प्रहार केल्यार वज्रायुध सदृश देह हनुमंताला कसन जाता हल्ला ना हनुमंत. कडेर हनुमंताल चान्स हनुमंत एक मुष्टीन प्रहार करता सकल लोक एक पंत दिसता रावणाक मूर्छित जावन पडता. रावण क्षणकाल मूर्छित जावन पडता आनी उठेता तो श्लाघन करता हनुमंताले साधुवानरवीर्येण श्लाघनीयोसि मे रिपुः. साधू तुगेले हे पराक्रम पळोवन तुगेले हे पराक्रम वीर्य शौर्य अत्यंत श्लाघनीय प्रशंसनीय म्हणटा. मिगेले शत्रू असल बलाढ्यास म्हणून घेवन ह्या प्रशंस करचीत असल विषय प्रशंस करता रावण. जाल्यार उठेलेलोच रावण आनी मिज्यान युद्ध करचें जायना म्हणून धांवन वता. धांवन गेल्यार लक्ष्मणाले युद्धा येता. लक्ष्मणाक तागेले निडलाकच ब्रह्मास्त्र प्रयोग करता. ब्रह्मास्त्र प्रयोग केले तक्षण लक्ष्मण मूर्छित जावन पडता. कडेर लक्ष्मणाक रामाल करस्पर्शान त्या दिव्य स्पर्शान जागृत जाता लक्ष्मण. रामाल वयर युद्धा येता रावण पुंखानुपुंख जावन बाणप्रयोग करता. रामाल एक आसिल रथ आनी पुरा ध्वस्त जावन वता. राम रथवियुक्त जावन एकलो राबला. रावण बाणप्रयोग करतस मिगेले स्वामी सर्वस्वामी जगतपती एकलो राबला रथवियुक्त जावन एकलो राबला. युद्ध करचे दातना ताका म्हणून घेवन हनुमंत कसन करता रामाक तागेले खांद्यारी होवंता ताची रथ जावन रामाक सहाय करता. राम कसन करता म्हळ्यार तागेले कोदंड धनुस घेवन प्रप्रथम जावन रावणाल रथध्वंस करता. तागेले आसिल धनुस बाण सर्व नष्ट करून घालता. रावण रिक्त हस्त जावन राबला कसं ना हातांत. रावणान लेखले आनी गेला हांव आनी एक बाण प्रयोग केल्यार हांव गेल्लो म्हण लेखले. राम म्हणटा कर्तव्यमूढं तमवेक्ष्य रामः पुनर्जगादाशु. तो सांगता रावणा वस हांव आज तुका सोडता. कितें म्हळ्यार तूं घरा वस तुगेले खातीर तुगेले बायल राखता आसा तुगेले चेडूं आसाच तुगेले पुत्र मित्र बांधव पुरा आसतात. समस्त भोगान अनुभूय सर्वं प्रतोष्य बंधून पुनरेहि मर्तुम. तो सांगता वस तांणी पुरा तुगेले खातीर राखता आसाची तांकां कसन कसन दाय त्या सर्व तांगेले मनोकामना पूर्ण करून कडेर युद्धा यो म्हणटा. रामान सोडले रावणाक. ताका कारण कसं नाही म्हळ्यार रामाक कितलो करुणा समुद्र पळया राम. अटलिस्ट हे अंत्यकालार पुणी रावणाक खंय बुद्धी येतली की आत्त पुणी हांव हाका सोडलेले तेदना सीतेक हाणू मिगेले अपराध जाल्ले क्षम करी रामा म्हणून घेवन सीतेक खंय आपूण हाणू वपसितले की मनःपरिवर्तन जातले अंत्यकालान तूं म्हणून घेवन रामान एक चान्स दिले. जाल्यार दुष्ट बुद्धी रावणाक इतलो अनाचार व्यभिचार दुराचार केलेलो रावणाक खंय बुद्धी येता. विपरीत काल अंत्यकाल आयल तेदना विपरीत बुद्धी आनीक अधिक जाता. रावण वत्ता वचून कसन करता म्हळ्यार सीतेक वपसून दिव्य येत असेल ना माय कळ्ळें रामाल पराक्रम कसं नाही म्हणून. कुंभकर्णा जागेता वचा कुंभकर्णा जागे या म्हणून ताण न्हीद 8-9 दिवस जाला मात्र. कुंभकर्णा जागोच म्हळ्यार हर्क्युलियन टास्क ते कितलं कष्ट म्हळ्यार ताका जागोच्याक ताण वारे एक पंत श्वासोच्छ्वास काडल्यार सुंटर गाळी आयले झंझावात आयले म्हण केदात आशिल्ले पुरा आयले राक्षस लागीं आयले पुरा उबून वता आशिल्ले हागे लागीं वच्चे जायना जागोच कशी. अंतू कष्ट पावन लक्षोपलक्ष संख्याक सैन्य घेवन जागो का म्हण आयले. कशी जागोचे ताका बाण हाण तोप्पिल कई जागेतान जाग दातना हो तागेल रोम पुरा तांडील कई जागी दातना कान चाबले कई जागी दातना केस तांडीले कई जागी दातना
कितले अनेकानेक बाणप्रयोग केले जागी जाताना. कसन केलं. भेरी वाद्य हळ्ळे, नगारी हळ्ळे, कसकसन हडका, दुंदुभी, ताळ, शंख, पुरा शंखध्वनीचे निनाद वरकेन गेलं कान्ना पावनी. इतलं केल्ल्यार वरकेन तो जागिदायनी थंय अशी लंकेच्या अंक पुरा नीद वाईट जाली शिवाय हक्कन तू हो जागृत दायनी. आणि तो अंत्यार हक्क कशी जागेलाय म्हणारे लक्ष लक्ष हस्त्यो हाणो हस्तेल मुखांतर मस्तून तक जागेल काही पळय. उठेलो रावण उठेलेर हक्क उठेल तक्षणाची अन्न आहाराक व्यवस्था कोरका आमगेल म्हणके अन्न खाऊच वेताणे नाही. तक्क कसन दावका म्हळरे मांस दावका, पिवच्याक रगत दावका, रक्तपान करतल रक्त पिपास होता. तक्क सिद्ध दावन मांसाचे पर्वत निर्माण करून दवरलेलं काही उठेल तक्षण तक खाऊच्या का मग. आणि रक्ताचे सरोवर निर्माण केलेलं काही पळया. आम्ही ज्यूस पिल्लेलं म्हणके ज्यूस पित होतो, रक्तपान करतलो. कुंभकर्णाक इतलं व्यवस्था केलं. उठेलो जाग जालो, मांस भक्षण केलं, रक्तपान केलं, पान कोरून आयलो. रावण आले की कसन दाव काम तक हे इतलं पुरा कसं नाही म्हणा रे. तो फस्ट निमगीत रावणा महा अपराध केले मुरा तू चुकी केल्या. राम पराक्रमी म्हणून तू गोतस बलिष्ठ असलेले विरोध आम्ही वैर आम्ही केदनाय बांधून घेवचे नाही. तू गोत नाव तू रामाल वैर बांधून घेतल्या, सीतापहरण केलंय, कसल्या अशी केली तू म्हणून उपदेश करता कुंभकर्ण. जाल्यार रावण सांगता वैरा कुंभकर्णा तू असं म्हणून हांव केलेलं रे. मी गेल फाटी बलाक तू असं कसं जाल्यार तू येद्रा राबून म्हाका रक्षण करता म्हणून हांव केल्लें म्हणून कुंभकर्णाल प्रशंसा करता. ताका वई म्हणून दिसल्या मिगेल निमित्त मिगेल अन्न इतलं करता. काय चिंती करू नको रावणा, हांव वता सर्वांक गिळण घालता म्हणून आयलो. कुंभकर्ण आयल तक्षण वानर सर्व भयभीत जाल्या. तो कशी म्हण रे आम्ही द्राक्षी पुरा तातावळ मध्ये कसं नाही खात असताच पळया बाद आम्ही द्राक्षाने पुरा तशी पुरा ह्या वानरांकने पुरा गिळच्या सुरू केलं काही हाणे. सुग्रीव आयलो कुंभकर्णाला तो युद्ध करच्या का बृहदाकार पर्वत घेऊन तागेल वैरी उडेल काही. त्या पर्वत ध्वंस करून घालल्या कुंभकर्णान. अनेक पर्वत उडेल्या. त्याची पर्वत घेऊन कुंभकर्णान सुग्रीवाल वैर प्रहार केल्या. सुग्रीव मूर्छित जाऊन पडला. सुग्रीवाक धोरण तांडून गेल्या बंदी करून घेऊ का म्हणून कुंभकर्णान वत्त म्हणताना हनुमंत सानू मूस जाऊन चमकल काही कसन करतो हा पळया म्हणून. सुग्रीवाक तांडून भरत म्हणताना कुंभकर्णान भितर वत्त म्हणताना सर्व राक्षस संतुष्ट जाऊन सर्वान पुष्पवृष्टी केली काही. अभिषेक वर ताक कशी केले म्हणून गोत ना किती म्हणल्यार 3 लक्ष योजन विस्तार शरीर गेला. ताक पुष्पवृष्टी कोर का म्हणले हेलिकॉप्टर वचन कोर का ना म्हणले दायना. तसल बृहदाकार शरीर कुंभकर्णाला पुष्पवृष्टी जलाभिषेक करत म्हणताना कसन झाल्या. सुग्रीवाक धोरण येत म्हणताना त्या उद्दा थोडे तागेल वैर पडल्या. स्प्रिंकल जालेल म्हणके जाल्या जाग जालो. मूर्छित जालो सुग्रीव जागृत जावन उडता तागेला हाता दुखून चुक्कोन घेऊन कुंभकर्ण आल्या. नांक चब्बून कान पिंदून घालून घेऊन उडून वत काही. कुंभकर्ण कुपित धावून तागेला असेल आयुधाने पुरा प्रयोग करता. हनुमंता लोटू युद्ध येता. हनुमंताला एक प्रहारान मूर्छित जाता वापास उठेता. लक्ष्मणा लोटू युद्ध येता. रामा लोटू युद्ध येता. राम अंत्यार कसन करता म्हणा रे 5 बाण प्रयोग करता. 1 बाणान तागेले शिरच्छेद करता. 2 बाणान तागेला हात छेदन करून आणि 2 पाय आणि 2 बाणान तागेले पाय अशी 5 बाणान तागेले 5 अंग छिन्न भिन्न करून घेऊन त्या कुंभकर्णाक तागेले शरीर पुरा कात्तोरन त्या समुद्रांत उडेताचे. असल कुंभकर्णाला संहार जाल तक्षण इंद्रजित्ताक पेटेत रावण. मायावी ऐंद्रजाल पारंगत ऐंद्रजाल विद्या पारंगत तो निकुंभिला गुहेंतू यज्ञ करून विशेष मायाशक्ती प्राप्त करून घेतील ताणे आहित शक्ती प्राप्त करून घेतलेले. तसल्या इंद्रजित येता माया सीत निर्माण करून घेऊन हांगेल सर्वाल यद्रा येऊन शिरच्छेद केलेलं म्हणके करता. त्या सर्व तागेल मायेच प्रभाव कोणाका कळना. राम हनुमंत लक्ष्मण हे पुरा दृश्य पळून घेऊन विलाप करताची. सीत गेली मू आम्ही गेले दोळेद्र मरण झाली मू सीतेक म्हणून विलाप करता म्हणता विभीषण येऊन सांगता काय चिंती करू नकाची. माया सीत ती विभीषण आल्या ऐंद्रजाल विद्याच प्रभाव है
काय चिंती करू नकाची म्हणून म्हणता इंद्रजित्ताल मायाविद्याच प्रभाव ह्या म्हणून विभीषण सांगता कडेर ह्या इंद्रजित्ताक कळता तो वत्ता 3 पंत यज्ञ करत तो 3 पंत यज्ञ करत म्हणताना पळय आता गेल्या प्रप्रथम दावन यज्ञ करत म्हणताना यज्ञ कोर्ण ताक यज्ञ केलं तक्षण शक्ती येता उत्साह येता कसं की एक विशेष शक्ती प्राप्त झालेलं म्हणके जाता त्या यज्ञ कोरण घेऊन अदृश्य दावन युद्ध करत असेल काही कोणाका दिसना हो इंद्रजित आईला म्हणून कळता जरा दिसना तशी युद्ध करतलो प्रथम 1 पंत यज्ञ करून फर्स्ट टाइम आईलोची नागास्त्र प्रयोग करत नागपाशान सर्वांक हनुमंताकनी रामाक सोण सर्वांक बद्ध करता सर्वांक बंधित करता कोणाच्यानं सोडून घेवच्या दायना हनुमंतनी रामो यद्यपि त्या नागपाशान सर्वांक मुक्त करचे समर्थ दलरीची गरुडाक कीर्ती येवो म्हणून घेऊन रामो गरुडाका पेता कित्या म्हणा रे रामो परमात्मान अवतार घेत म्हणताना सर्व देवतेंक सांगेल काय तुम्ही अवतार घेया म्हणून गरुडाक सांगनी गरुडा निमगेल काय माग तुगेले सेवकरचे भाग्य दिनावे तू आता अवतार घेवचे नाका मुखार केदना संदर्भ आईल तेदना हांव तुका सांगता म्हणून म्हणले आता हे नागपाशा दुखून सर्वांक मुक्त करच्याक गरुडाक आपेले गरुडान सर्वांक नागपाशा दुखून मुक्त केले 2 पंत यज्ञ करचे चमकलो यज्ञ केले दिव्य रथ आयले यज्ञाचे यज्ञकुंडा दुखून प्रकट जाले त्या रथ घेऊन आयलो रथ घेऊन युद्ध करता कोणाक दिसना हो ह्या पंतवरकेन आईल तेदना अनेकानेक अस्त्र प्रयोग केले ह्या अस्त्राचे प्रभाव इतला असेल की म्हणा रे सर्व वानर आणि पुरा मृत जाऊन पडलाय विभीषण लंके चमकललो थई थंची परिस्थिती कसं नाही म्हणून पळून येऊया म्हणून चमकललो 2 पंता इंद्रजित यज्ञ करून येता दिव्य रथ घेऊन युद्धांतो प्रवृत्त जाता तागेले अस्त्र प्रयोग करून सर्वांक संहार करत होता अनेक वानर मृत जाऊन पडले मृत शव पडला विभीषण लंके चमकललो थई कसन दत्तस थंचे माहिती संग्रह करून येऊया म्हणून चमकल वापस येऊन पळेता हंग सर्व वानर मृत जाऊन पडले हनुमंत मात्र आसिलो राम आसिलो कसने दायनी जांबवंत वरकेन पडलेलो इंद्रजित्ताले अस्त्राच प्रभाव तितला आसिला हा हंग येऊन विभीषण हनुमंताक घेऊन सोदित वता कोण जिवंत आसाची म्हणून पळेता कोणे जिवंत नाची पुरा जन्मेले जांबवंत मात्र तेगेल प्राण धरून घेऊन पडला जांबवंत जागेस म्हणून कळता वचून ताक जागेल तक्षण जांबवंत म्हणता हनुमंत वांचलावे म्हणून निमगीता हनुमंत म्हणता वै हा वास म्हणून म्हणता जांबवंत म्हणता तस्मिन् जीवति जीवामः मृते तस्मिन् मृता वयम हनुमंतान एकल्यान असल्या पुरा आम्ही वांचिल म्हण केल्याक हनुमंत ना म्हणले आम्ही कोणे ना म्हणूल्याक म्हणत जांबवंत तो हनुमंत असं म्हणून जांबवंत म्हालगड तांगेलांत जांबवंत एक उपाय सांगता आता मृत झालेल्या ह्या सर्व वानरांक पुन्हा चैतन्य प्राप्त जाऊ का म्हणून झालं रे गंधमादन पर्वत हरका थई मृत संजीविनी असं ताजी मुखांतर हंक सर्वांक वांचो येत गंधमादन पर्वत 50,000 योजन दूरस हंचान लंकेचान थई वचून हडका त्या हडका म्हणताना समर्थ कोण हनुमंत मात्र तत्क्षण हनुमंतो उडलो गंधमादन पर्वता चमकलो थई वचून त्या गंधमा ता सांगिले सुमार नमून औषधस जांबवंताल अनुभव पळया कितलास म्हणून सुमार नमून औषधस थई त्या औषध तू संग्रह करून हडका म्हणून म्हणलेले हनुमंत थई चमकललोची ताण पळेले हे औषध सोद्दीत बैसल्यार हावे समय जाता विलंब जाता म्हणून हनुमंतान कसं केलं पर्वत उकोळून हाडले थंय हाडले तक्षण हानी सोदून घेवो ते म्हणून पर्वत कितले विस्तार आशिल्ले म्हणून म्हळ्यार सगळे पर्वत उकोळून हाडली हनुमंतान ताजी शिखर मात्र 100 योजन विस्तार शिखर मात्र उकोळून हाडले हनुमंतान आणि तो हाडले तांतो मृत संजीविनी आशिल्ले संधान करणी
विशल्यकरणी सवर्णकरणी म्हणून 4 नमुनेच औषध. मृतसंजीविनी कोण मेल्ले तांकां वांचोवच्याक मृतसंजीविनी. संधानकरणी म्हूण आशिल्लें एक औषध. ते संधानकरणी कोण आले बाणप्रयोगान खंयचे वानराल शरीर क्षत विक्षत जावन छिन्न भिन्न जाला ते वपास संधान कोरका, ಒಟ್ಟು कोरका, संयुक्त कोरका, त्या एक औषधी संधानकरणी म्हणून. अनेक विशल्यकरणी म्हणून बाणाच प्रयोगान कोणा घाय जाला त्या घाय वासी कोरच्याक शल्य विशल्यकरणी म्हणून. अनेक सवर्णकरणी म्हणून. सवर्ण म्हळ्यार बाणाच्या प्रयोगान ಕೆಲವು पंत ಆಗ್ನೇಯಾಸ್ತ್ರ प्रयोग करनासताची त्या लासून वचून असतं शरीर. लासून गेलेल्या शरीराक पुन्हा त्या शरीराचे बಣ್ಣ येवका म्हणून जाल्यार त्या रूप येवका म्हणून जाल्यार सवर्णकरणी म्हणून असल्या. मृतसंजीविनी, संधानकरणी, सवर्णकरणी, विशल्यकरणी म्हळ्यार 4 नमून औषध हाणू सर्वांक वानरांक चैतन्य दिले. असल श्रेष्ठ कार्य हनुमंतान केलें. जाल तक्षण हनुमंतान पळया त्या पर्वताचे शिखर वापास थंच्यान लंकेच्यान उडेल काय. उडेलेल त्या पर्वताचे शिखर वापास 50,000 योजना दूर असेल त्या पर्वता वचून करेक्ट थंय बैसले काय पळया. ताकाच आमगेले काम जाल तक्षण त्या वस्तू त्या जाग्यार दवर का म्हणून म्हणचे हनुमंत आमकां दाखयता. आमी घरांत खंयचे एक वस्तू त्याची जाग्यार आस खंयची जाग्यार आसता पळया थंच्यान काणू त्याची जाग्यार दवरल्यार नेक्स्ट टायम आमकां मेळत तें ना म्हूण जाल्यार अर्जंटा काण आमी अर्जंटा खंय दवरली म्हणून जाल्यार मेळना. हनुमंतान आमकां दाखोवन दिलें. गंधमादन पर्वताचें काम जालें त्याची जाग्यार घाली ताणें. तावे कशी उडयलेले म्हळ्यार अंतू व्यग्र बुद्धी रे उदासीन बुद्धीर उडेल ताणें. लॅक कोरनो आतां जॅवलिन थ्रो आनी पुरा करताच पळया तशी इतलें मीटर वचका ना. आतां की बॉटलान तूं उद्दा घाल न्हू बॉटल अशी उडोवचेस ते उडोवन करेक्ट बयसका. चेडूं खेळ खेळताच्यात बॉटलांत अर्द उद्दा घालून ते गुंडोवचे ते करेक्ट बयसका. तशी हनुमंतान अशी खेळ खेळलेले म्हणकेची त्या गंधमादन पर्वत उडेले ताजे शिखर वचून सीधा करेक्ट थंय बैसले काही पळया. त्रिविक्रम पंडिताचार्य वायुस्तुतीन स्तोत्र करता म्हणटा सांगताचे हनुमंताला कपिवर वपुषस्ते नमः कौशलाय. तुगेल कौशलाक नमस्कार रे कपिवरा कपिश्रेष्ठा. ताण व्यग्रबुद्धीर उडेल्यार ते थंय वचून बैसले कसले म्हळ्यार ताका रामाल पादा वयर अग्रबुद्धी आशिल्ले ताका थंय वचून बैसले. ते असल श्रेष्ठ कार्य हनुमंतान केले. तिन्ही पंथा इंद्रजित यज्ञ करून येता. पुनः हे पंथ संमोहनास्त्र प्रयोग करता. सर्वांक संमोहित करता तेगेल्या अस्त्रान मोहित जावन पडले. हे पंथ रामो हाजे फुडले पंथ दोन्ही पंथ रामान गरुडाक आनी हनुमंताक कीर्ती येवो म्हणून घेवन रामान सोडलेले. हे पंथ राम कसन करता म्हळ्यार तागेले विज्ञानास्त्र प्रयोग करून सर्व मोहित जालेले वानरांक आनी पुरा ज्ञान दिता. पळया आमकां अज्ञानाक सोल्युशन कसं आहे ज्ञान. संमोहनास्त्राक सोल्युशन कसं आहे म्हळ्यार विज्ञानास्त्र. आमगेले भितर मोह आस ताजे निमित्त अज्ञान भरला इग्नोरन्स आस ताका सोल्युशन कसं आहे म्हळ्यार नॉलेज ज्ञान. रामान त्या करून दाखयलें. अंतू 3 पंथा अशी परिस्थिती जाली तक्षण 4 पंथ यज्ञ कोरका म्हणटा विभीषण येवन सांगता इंद्रजिताक 4 पंथ यज्ञ करचे सोणुकाच ताका 4 पंथ यज्ञ करचे अवकाश करून दिल्यार अवध्य दत्ता अमरदत्त तो. राम लक्ष्मणाक सांगता लक्ष्मणा वस युद्धाक. लक्ष्मण येता यज्ञ पुरा ध्वंस करून तागेले वामचार त्या पुरा यज्ञ ध्वंस करून जाल नंतर युद्ध आरंभ जाता इंद्रजिताक आनी लक्ष्मणाक. 3 दिवस पर्यंत अहोरात्र युद्ध जाता हांकां. परस्पर आग्नेयास्त्र वारुणास्त्र सर्वविध अस्त्र प्रत्यस्त्रान हे युद्ध हांगेल उलबण जालें. कितले खंयचे नमुनेचे अस्त्र प्रयोग केल्यारीची इंद्रजिताक संहार करचे जातना लक्ष्मणाच्यान. आनी कसन करचे रामूच म्हाका गती म्हणून घेवन लक्ष्मणो आणी घालती कळी पळया रामाल वयर. एक बाण घेता बाण घेवन धर्मात्मा सत्यसंधश्च रामो दाशरथिर्यदी पौरुषे चाप्रतिद्वन्द्वः शरैनं जहि रावणीं. रामो तो बाण दोरून घेऊन प्रयोग करता म्हणून सांगता रामो धर्मात्मा सत्यसंधश्च. राम धर्मात्म वै पुण्यात्म वै म्हणून जाल्यार तो सत्यसंधू सत्यवाक्यो दृढव्रत वै म्हणून जाल्यार तागेले भितर अप्रतिहत पौरुष आस वै म्हणून जाल्यार हे हांव प्रयोग केलेले बाण इंद्रजिताला मरणाक कारण जावो.
म्हणून तागेल रामाल वैरी रामाल सत्य धर्म पुरा त्या आधारदवरून घेऊन आणि घालून बाणप्रयोग करता मरता इंद्रजित. रामाल नावाचे महिम पळया आणि घाललेल्या कडे ना इतलं युद्ध केल्या लक्ष्मणाच्या संहार करच्या दाईने इंद्रजिताक बाणप्रयोग रामाल वैर आणि घाल बाणप्रयोग करता संहारदात. रामनामाचे महिम है. राम श्रीराम 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 म्हणून फात्रार पुरा बोरोन घेऊन समुद्रार घाललेले ते दना समुद्रार पुरा हे फातोर तेलुगूच्या आरंभ झालेले विषय रावणाक कळली काही. फात्रार पुरा श्रीराम म्हणून बोरोन घाललेले फातोर पुरा तेलुगून येत तसं म्हणून पुरा राक्षसाने येऊन सांगली काही. रावणान म्हणले काही रामाल कसं नाही मिगेल नाव दलरी फात्रार बोरोन घालल्यार समुद्रार त्या दलरी तेलवता म्हणल काही रावण. हाव दाखेत ये म्हणल काही समुद्र तीराक आपण हाडले काही रावणान फातोर घेतले काही रावणा म्हणून बरेल काही आणि उडेल काही तेलवल काही. आश्चर्य झाल्या सर्व राक्षसांक रावणाल नाममहिमवर की नितलं स्वत गेल नामाची गरिमा महिमा आश्चर्यचकित झाल्या पुराजन दलर मंडोदरी का ती कुगोतस मिगेल बाम म्हणून कसं न म्हणून मंडोदरी निमगेल काही तुमगेल नाम बरोवन तुम्ही त्या फातोर घाल्ल्या तेलवल्या तुमगेल नाम महिम वैवत आहे तुमगेल महिम इतल असं वैव आहे म्हणून निमगेल कसन केले तुम्ही त्या फातोर तेलवू का म्हणलं कसन केलं मक्कन तू गोतस तुमगेल नामाची महिम नाही है म्हणून गोतस त्याला कसन केले तुम्ही चमत्कार म्हणले काही. रावणान म्हणले काही हाव बरेलेल मिगेल नाम वै रावणा म्हणून दल्या त्या हाव फातोर घालतं म्हणतं समुद्रारे ह्या फातोर एक पक्षा मुळगल म्हणून त्याला रामाल आण आहे म्हणून घाल हाव रामाल वै राण घालते घालल्या तका तेलवलते म्हणल काही पळया शत्रू कदलरे खंची रीती रामनाम सहाय करता म्हणून म्हण रे त्या रामाल नामच महिमा आम्ही वरकेन कसने कार्य तागेल नाम घेऊन त्या नामाच्या आधारारी कसन केलं रीच आमका यशस्स मिळत कसं नाही करा यशस्स केळ त्या रामनाम महिमा गरिमा तसल्या रामू लक्ष्मणाल मुखांतर इंद्रजिताक संहार करता आणि हावच येऊ का आणि कोणे नाची म्हणून घेऊन रावण स्वतः युद्धाक सन्नद्ध दाता तागेल्या मूलबल प्रकट करतो तो मूलबल म्हळे रे आम्ही कसं लेखतात म्हणजे सामान्य रावण आल्या खंचकी एक मूल बल आसिले म्हणून मूलबळ म्हणत तशी नाही मूलबल म्हळे कसं नाही रावण आल मूलबलांत कितले जन आसिले म्हणून मध्वाचार्य बरेताच 30,000 महोघकानां अक्षौहिणीनां सह षट्सहस्रं 36,000 ಮಹೌಘ ಅಕ್ಷೌಹಿಣಿ ಸೈನ್ಯ ತಗೆಲ ಮೂಲಬಲ ಅಂತ ಸಿಲಕ 36,000 ಮಹೌಘ ಅಕ್ಷೌಹಿಣಿ ಸೈನ್ಯ आमक अक्षौहिणी म्हळ्यार कितलं असतं म्हणून गोत ना आणि महोघ अक्षौहिणी सैन्य तवे कितलं 36,000 महोघ अक्षौहिणी सैन्य कितलं जाल्या एक अक्षौहिणी म्हळ्यार फुडल्या कालांत कशी आशिल्ली म्हळ्यार एक सैन्य तुकडीक एक नाव पत्ती सेनामुखा गुल्मा गणा वाहिनी चमू पृतना अनीकिनी अक्षौहिणी म्हणून पत्ती म्हळ्यार तांतू एक हस्ती एक रथ 3 घोड 5 कालाळू 4 अंग एक सेनेक हे एक पत्ती तक इंटू 3 कोरका 3 रथ 3 हस्ती 9 घोड 15 कालाळू जाले म्हटले तक सेनामुखा म्हणताच हे रेशियो 1:3:5 इंटू 3 करता गेल्यार कितलं जाता वता त्या 1 लाख दिताच सेनामुखा तदनंतर गुल्मा गणा वाहिनी इंटू 3 केल्यार पृतना इंटू 3 केल्यार चमू इंटू 3 केल्यार अनीकिनी इंटू 10 कोरका अक्षौहिणी जाता म्हळ्यार एक अक्षौहिणी अंतू साधारण 21,000 चिल्लरे रथ आणि 21,000 हस्ती 65,000 चिल्लरे घोड 1,09,10,000 चिल्लरे कालाळू असताच हे चतुरंग गज रथ तुरग पदाती म्हणून हक्क म्हणतात 4 अंग हक्का इतले 18 अक्षौहिणी सैन्य महाभारत युद्ध जात म्हणता नसिले म्हळ्यार साधारण 4 लाख हस्ती आणि रथ 12 लाख घोड 20 लाख कालाळू पळया 18 अक्षौहिणी सैन्य इतलं आसिले आता हंगा 36,000 ಮಹೌಘ ಅಕ್ಷೌಹಿಣಿ ಅಕ್ಷೌಹಿಣಿ ಮಳರಿ ಇತ್ಲ ಲಕ್ಷದಲ್ಲೇ 18 ಅಕ್ಷೌಹಿಣಿ ಮಳರಿ ಮಹೌಘ ಮಳರಿ ಎಕ್ಕ ವೈರಿ 76 ಸೊನ್ನೆ ಘಲಕ ತುಂಬ
71 ಸೊನ್ನೆ घालर एक महौघ दत्ता तस्सले 36,000 महौघ अक्षौहिणी सैन्य म्हळ्यार 36,000 वैरी 76 ಸೊನ್ನೆ घालका तूं कितलो आता तितलो लॅक मेळना आमकां कॅल्क्युलेटर जाल्यार दाखयना तितलें रावण ಅಲ್ಲಿ ಮೂಲಬಲ ಅಂತ आशिल्लें खंय त्या रावणान तागेलें ಮೂಲಬಲ प्रकट केलें अस्सल ಮೂಲಬಲ ब्रह्माल वर आशिल्लें सान लंकेन तूं हे आसची तशी ब्रह्मान वर दिलें नातल्या बटमाम कशें आसचें हे इतलो व्हड सैन्य ब्रह्माल वर आशिल्लें आनी तूं रावणान तागेलें ಮೂಲಬಲ प्रकट केलें तक्षण हे वानर सर्व ते समुद्रोपादी राहिले सर्व सुनामी आयिल्ली म्हण केताले पळोवन भयभीत जावंक गेले पाप सर्व वानर आनी आमच्यान युद्ध करचें जायना आमी सर्व आमकां मरणासन्न जाल्ले आमी म्हूण घेवन केलव मांकडंतू खंयचे समुद्रा वयर सेतू बंधन करून आयले त्याचे सेतुवेर रामेश्वरांत धांवून गेले तितले भयभीत जाले हे सुनामी पळोवन सर्व हे कपिवरेण्य भयभीत जाल्ले पळोवन राम संकल्प करता आनी हांव मनुष्य जावनाशेना आनी हांव मिगेल देवत्व प्रकट कोरका सार्वभौमत्व प्रकट कोरका सर्वोत्तमत्व प्रकट कोरका सर्वांतर्यामित्व सर्वशक्ती प्रदत्व प्रकट कोरका हांवें म्हण घेवन मनुष्य जावन आशिल्लो रामः पुरस्तात् परतोऽपि रामः रामः परं दिक्षु विदिक्षु रामः रामैरनन्तैरिति विश्वरूपः निघ्नन्नरातीन् विदराज रामः अनंत अनंत रूप धारण केलं काही रामान रामः पुरस्तात् परतोऽपि रामः खंय पळयले थंय रामूची तागेले दिव्य अप्राकृत लील पळया रामाले सर्व राक्षसांक मागची पळयल्यार रामू लाग्गी पळयल्यार रामू वैरी तोग्गू खंयची दिक्कान दिक्क विदिक्कान पळयल्यार रामूची रामः परं दिक्षु विदिक्षु रामः तांगेले असुरांकच पळोवन हो रामू म्हूण परस्पर तांगेले मध्येच युद्ध करून सर्व संहृत जावंक गेले सर्वाले संहार रामान अशी केले ಅಲ್ಲಿ ನೋಡಲು ರಾಮ ಇಲ್ಲಿ ನೋಡಲು ರಾಮ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೋಡಿದರು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ರಾವಣನ ಮೂಲ ಬಲ ಕಂಡು ಕಪಿಸೇನೆ ಆ ವೇಳೆ ಹೆದರಿ ಓಡಿದರು ರಾವಣನ ಮೂಲ ಬಲ ಕಂಡು ಕಪಿಸೇನೆ ಆ ವೇಳೆ ಹೆದರಿ ಓಡಿದರು ಈ ವೇಳೆ ನರನಾಗಿ ಇರಬಾರದೆಂದೆಣಿಸಿ ಈ ವೇಳೆ ನರನಾಗಿ ಇರಬಾರದೆಂದೆಣಿಸಿ ದೇವರಾಮಚಂದ್ರ ಜಗವೆಲ್ಲ ತಾನಾದ ಈ ವೇಳೆ हांव मनुष्य जावन आसचेना हांव म्हगेलें सार्वभौमत्व प्रकट कोरका म्हूण राम परमात्मा जावन अनंत रूप धारण करून घेवन ಅವನಿಗೆ ಇವ ರಾಮ ಇವನಿಗೆ ಅವ ರಾಮ ಅವನಿಯೊಳಿ परी रूप उंटे असल रूप कोणास पुरा जनांक रामू दिसतस क्षण मात्रदी असुर दुरुळರೆಲ್ಲರೂ ಅವರವರು ಹೊಡೆದಾಡಿ ಹತರಾಗಿ ಹೋದರು ಅವರವರು ಹೊಡೆದಾಡಿ ಹತರಾಗಿ ಹೋದರು तन्नी तन्नीच झगडी करून घेऊन मेले सर्व हे सर्व रामा लील पळोवन घेऊन सर्व संभ्रमार नंतरसाची आलिंगन करून घेतले काही हनुमनुमदादी साधु ಜನರು ಅಪ್ಪಿಕೊಂಡು ಕುಣಿ ಕುಣಿದಾಡಿದರು ಹರುಷದಿಂದ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಪುರಂದರ ವಿಠ್ಠಲರಾಯನು ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಪುರಂದರ ವಿಠ್ಠಲರಾಯನು ಕೊನೆಗಾಣೆನೆನುತ ಒಬ್ಬನಾಗಿ ನಿಂತ ಅಲ್ಲಿ ನೋಡಲು ರಾಮ ಇಲ್ಲಿ ನೋಡಲು ರಾಮ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೋಡಿದರು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಅಸಲು ದಿವ್ಯ ಪರಮಾದ್ಭುತ ಲೀಲಾ
रामान दाखले रामाक आणि रावणाक युद्ध जाता युद्ध जाल्लेल्या संदर्भाक अशी युद्ध जाल्ली की म्हळ्यार कशी जाल्ली भटमाम युद्ध म्हळ्यार ताका एक उपमना रामाल आणि रावणाल युद्ध म्हणके जाल्ली काय गगनम गगनाकारं सागरस्सागरोपमः रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिति आकाशाक सदृश कसने आकाशाची सागराक सदृश कसने सागराची रामाल आणि रावणाल युद्ध कशें आशिल्लें रामाल आणि रावणाल युद्ध म्हणके आशिल्लें ताका अनेक सादृश्य ना तसले युद्ध जालें अंतू राम तागेले अस्त्र प्रयोगान तागेले शिरच्छेद करता जाल्यार शिरच्छेद केल्ले तशीच हागेले ಮತ್ತೆ ಚಿಗುರ್ತಸ್ ವಾಪಸ್ ಕಸನ್ ಕೊರಕ म्हण काणी कळली रामाक एक क्षण दिग्भ्रांत जालो अगस्त्य मुनीन आदित्य हृदय म्हण एक स्तोत्र उपदेश केले पळया त्या स्तोत्र पठन करून रामान युद्धा गेलो ब्रह्मास्त्र प्रयोग करून संहार केला रामाक दावका म्हण नाही आदित्य हृदय रामान उपदेश घेऊन तक्क ताज्य सहायानच संहार करका म्हणना जाल्यार आमगेले शत्रुनाश आम्ही करून घेऊ का म्हण जाल्यार हात घालेले कार्यांत आमक विजय प्राप्त जाऊ का म्हण जाल्यार आम्ही आदित्य हृदय वाजू का म्हण राम आमक संदेश दितस तसल राम सर्वांक ते रावणाला संहार करून घेऊन मुखारी विभीषणाक पट्टाभिषेक करून घेऊन मरणांतानि वैराणी निर्वृत्तन्न प्रयोजनम विभीषण सांगता हाव है रावणाला नीचाल संस्कार हाव कर ना म्हणता राम म्हणता मरणांतानि वैराणी मरणपर्यंत मात्र वैर असता विभीषणा त्या वैर सोडी आता संस्कार करी क्रियतामस्य संस्कार करेसी तागेल मुखांतर आणि विभीषण सांगता सीतेक वरकेना आप्यसितात सीतेक अग्निपरीक्षा करेता कित्या म्हळ्यार तक्क सीतेवर विश्वास ना म्हण नाही जनांक कोळका म्हणून ती परिशुद्ध सच्चारित्र्यवती म्हणून जनांक कोळका तांगेल संशय निवारण जावका म्हणून अग्निपरीक्षा करेत राम आणि त्या सीतेक घेऊन लंका परित्याग करून आणि अयोध्ये वचका म्हणून विभीषण येऊन निमगिता रामा तू हांगास मिगेल हे निवेदन म्हणता राम म्हणता मिगेल कतिर भरत थई जटाजूट बांधून घेऊन सर्व परित्याग कोरनो दर्भशाही दावन थई राज्य शासन करतस तापस वेशधारी दावन बैसला मिगेल कतिर इतल वर्ष हावात वचना मंडल समुदाय ना हाव वचका जायत रामा हाव तू सोडता म्हळले काय विभीषण हाव सोडतो तुका हांगच्यान तुका वच्चे व्यवस्था अयोध्येक हाव करता तितल पुणी म्हाका सेवा करचे भाग्य दी म्हळले काय रामान जायत म्हणले विभीषणान कसन केलं पुष्पक विमान हाडेल काय रामाक सीतेक लक्ष्मणाकनी पुरा बसकारून अयोध्येक सोण येऊ का म्हणून पुष्पक विमान हाडले ते पुष्पक विमान पळोवन हे मांकडनी पुरा ताजेवेर उडचे लागले काय एक कंडेले वता मागशी वयच्यान उडताय अनेक मांकड मागशी उडता येद्रा वता कितें म्हणा तसलो अद्भुत रमणीय चेतोहारी हे पुष्पक विमान ह्या मांकडान हाजी फूड पळयनी भारी चंद दिसली तांकां थंय उडत खेळत राबले काय रामान हे पळोवन रामान विभीषणा म्हणले काय विभीषणा त्या पुष्पक विमानाचे बागेल काड रे म्हणले काय बंद करून दवरलेले कसल्याक म्हणले काय त्या काडी हाव सर्व वानरांक मिगेल पट्टाभिषेकाक आप्पोन भरता म्हण आश्वासन दिला हावे म्हणले काय विभीषणान म्हणले काय नाही रामा बागेल ओपन करची बाई तू व सांगतो पुष्पक विमानान तू व लक्ष्मण हनुमंत कोण कोण प्रमुख आसा तांक घेऊन वसा ह्या मांकडाक हाव तांक कशी टेम्पोची व्यवस्था की लॉरीर की बस सारखी कशी पुणे घाल तांक व्यवस्था करून पेटयता ह्या पुष्पक विमान ह्या म्हणले काय बागेल काडी रामा नाक्का कितें म्हळ्यार रे बागेल काडले म्हण जाल्यार ह्या असल अद्भुत पुष्पक विमाना भितर तांणी गेल्ले म्हण जाल्यार सीट पिरा पिंदून घालतात रे नाक्का तू बागेल काडी म्हळ्यार काही कसं नाही जायना हाव आसा नाही रामा असो सीट पिंडून घाले पण व्हडना हाव त्याकडे सम करून घेवेत जाल्यार हांनी भितर गेले नंतर हांगेल मध्ये झगडी आरंभ जाता कसले म्हळ्यार रे म्हाक विंडो सीट जायी तुक विंडो सीट जायी विंडो सीटा खातीर झगडी जाता नाक रामा म्हण म्हणले काय रामान म्हणले काय कसने चिंती करू नका कसने जायना सोडी म्हणले काय अंतू विभीषणाल करेन त्या बागेल काडेसिले गेल्या पुरा मांकड भितर गेल्या त्या पुष्पक विमानाचे सामर्थ्य महिम कसं नाही म्हणा रे
कितले जनान ताजे भितर गेल्या रे आणि एकल्याक जाग खाली वरता असेल काही पळय. 1,00,000 जनान गेल्या रे आणि एकल्या जाग खाली वरता. 1 कोटी जनान गेल्या रे आणि एक जाग खाली वरता. तसल महिम ताजी पुष्पक विमानाची कुबेरान संपादन केलेली ती. रामान तो सर्व वानरांक घेऊन राम थंच्यान बायसरलो सीतेक घेऊन वानरांक वरकेन घेऊन वाटते रे राम सीतेक दाखयतस पळय हे युद्ध हा रावणालुट युद्ध केलेली भूमी मुकारी आम्ही सेतुबंधन करून आईल समुद्र है आणि पुरा दाखयतस राम सीतेक सीत पुरा पळेतस. हे काडे मध्य किष्किंध आईल तक्षण रामान पुष्पक विमान थई लँड करेल. हे मांकड पुरा पळेताची किष्किंध आयली. म्हणले काही रामा तू आमक पट्टाभिषेका आपण वर्त म्हणून आश्वासन दिलेलं अयोध्येक तू आता पळेल मोस केलं मग रामा आमक किष्किंधेन तू देवेल मिळतो वय म्हण. रामान म्हणले काही किष्किंदे हाव देवेल कसं नाही म्हणा वसा तुम गेल बाईल अंकनी पुरा आपण हाडा म्हणले काही थांग तेदन उडगास जाल्या वई रामा बाईल अंकात आप आम्ही तू आता हंग देवेल लायक जाल्या कित्या म्हणा आमकां बाईल अंक आपण हाडच्या जाल्या सीधा तशी गेलेले असल्यार हांक सोडून कडे रे आम्ही वापस थंय पट्टाभिषेका वचून उडगीर आणि पुरा घेऊन आईल नंतर हंग आम्ही बाईलाल करेन विष्णू सहस्रनाम ऐकू कादात असेल. आता तू हंग देवेल लायक जाल्या पुरा जना घेऊन येताची म्हणून पुरा जनांक कारुण्य पळया रामाला. सीत उडगास करत रामाक सुग्रीव प्रिय भार्याभिः गंतुम इच्छामी कशी सहायोध्याम हे सर्व वानर तांगेल बायलांकनी पुरा घेऊन माक वचका म्हण इच्छा म्हण सीत रामा म्हणता रामाला कारुण्य त्या सर्वांक वानरांक तांगेल बायलांकनी घेऊन त्या पुष्पक विमान अरे पट्टाभिषेकाक म्हण घेऊन हांगे हेकाडे येताची अयोध्या येऊन पावताची भरद्वाजाल आश्रमा असताची थंय भरद्वाजाल आश्रमांत असिल तेदना रामो हनुमंताक सांगून पेटेत भरताक सांगावा आईला म्हणताक संदेश दी म्हणून पेटेता. हनुमंत भरता वचून सांगता भरता तू गेल तपस्या सार्थक जाल्या आज तुक रामाल दर्शन दाता म्हण म्हणता. भरत दलरीची इतलं वर्ष राखून राबिलो आनंद बाष्प येत ताका हनुमंताक आलिंगन करून घेऊन सांगता सर्व हाव स्वागताचे सिद्धत करता म्हणून घेऊन ते स्वागत करच्या म्हणून राखून भरत हनुमंतो सर्व अयोध्यावासी पुरा संभ्रमाचे वातावरण राम येतस आमगेल राम येतस 14 वर्ष वनवास कोण रावणाक संहार करून येतस संभ्रमाचे वातावरण सर्व स्वागताक सिद्धता घडल्या. हंगा येनी रामानिके भरत निमगिता हनुमंता तू येऊन भद सांगेल की पट्टी सांगेल की त्या म्हणा रे कपी चेष्ट केलो पण ता असता राम आयला म्हणून तर सांगचे ये नाही म्हणतले कसं करचे तू म्हाका एप्रिल फूल दबो करतना नव्या राम येतस म्हणून. हनुमंतान म्हणले काही ना किती म्हणा हनुमंता लोटो येतन कोणे येनी वानर हाक डाऊट सूर जाले भरताक. हनुमंतान म्हणले काही ना मी लोटो कोणे येनी कसले म्हणा रे ह्या विजयाच्या संभ्रमारी सर्व वानर पुरा मधी मधी थंयचे फ्रुट्स मेळ्ळे हे मेळ्ळे पुरा भक्षण करता बैसल्या कोणाक हांगा येवची इच्छा ना तितलं कुशी जाल तांकां. आणि तो ताक समाधान केलं. राम आयलो रामाक स्वागत करून घेऊन पुरा अयोध्येक प्रवेश दावन पट्टाभिषेको अत्यंत विजृंभणेरी त्या सिंहासनारी राम सीता समेत दावन वीर सिंहासनारी रत्नखचित सिंहासनारी रामाक बसकारून घेऊन वसिष्ठ वामदेव जाबाली इत्यादी तपस्संपन्न ओजस्संपन्न ऋषी पुंगव ऋषी श्रेष्ठान सर्वान सकल तीर्थ अभिषेक केले काही. त्या सकल तीर्थ रामाला पाय्या पादस्पर्श दावून त्या तीर्थ पवित्र झाल्या. रामाक पवित्र करचे कतीर नाही तीर्थ रामाल पादस्पर्शान सर्व तीर्थ पवित्र झाले. तशी सुगंधयुक्त जलान अभिषेक केलाय. सर्वांक अत्यंत लक्ष्मणो थई श्वेतच्छत्र धोरण राबील काही विभीषण वरकेन आयलो विभीषणो भरतने पुरा चामर बिसीत असिले काही सर्वत्र गंधर्वाल नाद ब्राह्मणाला वेदघोषाचे निनाद असल्या नादाचे निनादाचे संगमाना त्या पट्टाभिषेकाचे कार्यक्रम सुसंपन्न दाल्ले म्हणून घेऊन वाल्मिकी रामायणांत बरेताची तशी आम्ही रामाल पट्टाभिषेक आत जाता आणि थोड्या वेळानं त्या पट्टार बैसील रामाक आम्ही स्मरण करून सकल इष्टार्थ आमक दित्तल राम तो 9 दिवस पर्यंत तुम्ही सर्व येऊन हांगा भगवत भक्त रामकथा श्रवण कर का म्हणून घेऊन भक्तीनं रामकथा श्रवण तुम्ही सर्व केलेलं असं. रामकथा श्रवण म्हाका दिसता पळया आमक पुरा देवान कान दिला आमगेल भाग्य रामकथा श्रवण करूयात. अकर्णमकरोच्छेषं विधिर्ब्रह्मांड भंगधीः श्रुत्वा रामायण कथां शिरः कस्य न कंपते. सांगते एक कवी रामायण कथा ऐकून रामाल गुणगान करत म्हणताना आमक ऐकून कोणाला माती हल्लं ना सांगा
पुराजन तुम्ही माती हालेतच आत 9 दिवस दुखून तिथलं तागेलें चरित्र अद्भुतच आकर्षक चरित्र पुराजन जाल्यार माती हाल्ले ताची ताका परमात्मान कसन केले काय म्हळ्यार आमकां पुरा कान दिले जाल्यार शेषाक कान दिनी काय सहस्रफण शेष ताका कान ना कित्याक म्हळ्यार ताका कान दिल्ले म्हणून जाल्यार तागेल वैरीची समग्र ब्रह्मांड आसा शेषान धारण केला समग्र ब्रह्मांड ताका कान दिल्ले म्हणून जाल्यार तो वरकेन रामकथा खंय आयकल म्हणून जाल्यार ताण वरकेन माती हाल्लेले म्हणून जाल्यार समग्र ब्रह्मांड छिद्र छिद्र जावन वता आमी तांता आसा ताका कानो दिनी खंय पळया आमकां कान दिले आमकां भाग्य आसा तसल रामकथा पान तुम्ही सर्वांनी केला तुमकां सर्वांक वाल्मिकी महर्षींक तांणी रामायण बरयलेले सतत निरंतर रामचरित्रामृत सागराची पान करतले तांतू अवगाहन करतले वाल्मिकीक जाल्यार तृप्ती ना काही रामकथा पुनः पुनः आनीक ऐकुया म्हण दिसता काही यः पिबन् सततं रामचरित्रामृत सागरम अतृप्तस्तं मुनिं वंदे प्राचेतसमकल्मषम् अतृप्तः आनीक अतृप्त काही वाल्मिकी जाल्यारीची कित्याक म्हळ्यार आनीक रामकथामृत पान कोरका म्हण दिसताच काही तसल श्रेष्ठ रामचरित्र अमृत है तुम्ही सर्वान रामचरित्रामृत 9 दिवस पर्यंत तांतूच त्या समुद्रांत अवगाहन कोरून हे अमृत पान केलेलं असं तुमकां सर्वांक तृप्ती दाल्ला म्हणून घेवन हांव लेखता तृप्ती दाल्ला वय म्हणून जाल्यार तृप्ती दाल्ला म्हणून जाल्यार हाजे अर्थ कसो नाही म्हळ्यार भटमामांनी तुमी मुखा वयल वर्स दुखून येवं का म्हण ना म्हणून कित्याक म्हळ्यार तृप्ती जाल्यार आतां म्हळ्यार जेवणा बसतना तृप्ती जालना म्हण निमगे ताचें तृप्ती जाल्ल्या म्हळ्यार आनी नाका म्हण अर्थ आनी कसं नाही वाणू का म्हणून तशी तुमकां पुराजनाक रामकथामृत पान करून तृप्ती दाल्ला म्हणून जाल्यार आनी नाका म्हण अर्थ भटमामांनी येवची नाका पुरो इतलें तुमी आमकां अनुग्रह केला पुरो तृप्ती दायनी म्हणून जाल्यार आनीक घेताची पानार तृप्ती दायनी म्हणून जाल्यार मात्र वापस येया म्हण घेवन ताजे अर्थ असो सर्वांनी भक्तीन श्रद्धेन तुम्ही श्रवण केलेलं आसा हे रामायण कथा श्रवण केलेलं फल तुमकां सर्वांक प्राप्त जावो रामाल अनुग्रह जावो मुखावयल वरकेन कार्यक्रम आसा ह्या संदर्भाचेर हांगचे आडळीत मंडळी उडुपी वेंकटरमण देवस्थानाचे आमगेले PV शणै माम तांगेले आनी इतर सर्व सदस्य आडळीत मंडळीचे सर्व तांगेले एक संकल्प वेंकटरमण देवस्थानांत तवे रामाल प्रतिष्ठ अयोध्येंत दत्त म्हणतना हांगा एक रामकथा श्रवण सर्वांक जावची तशी गांवचे सर्वांक एक ते भाग्य मेळका म्हणून तांगेले एक संकल्पाक अनुगुण जावन आयच्या दिवसाक आमी हांगा तांणी केलेले कार्य जाल्यारीची आडळीत मंडळीच्यान तशीची हांगा महिला मंडळी युवक मंडळी आसा पुरा जणांन सेरवून एक कार्य यशस्वी जावका म्हणटल्यार पुरा जनाल समागम जावका तेदन मात्र कार्य यशस्वी जाता तशी तुमगेले पुरा सहकारान असले एक कार्यक्रम जाल्ले ह्या विशयान सर्व तुमगेले सर्वाले गांवचे जनाले आडळीत मंडळीचे तशीच युवक मंडळी की भजना मंडळी ह्या कार्यक्रमांत भागी जाल्ले सर्वांक हे कार्य अभिनंदनीय प्रशंसनीय आणि विशेष जावन आमी प्रधान येवचे कारण कसं म्हळ्यार आमगेले नारायण भटमाम तांगेले उत्साह भटमाम तुमी हांग भागवत आयिल्ले तेदना आमगेले देवस्थानांत एक जावका भटमाम कित्याक म्हळ्यार उडपाचे गांवचे जना पुरा तुमी एक पंत रामायण कोरका पुरा जनाक अवकाश जावका म्हणून तांगेले एक उत्साहान तांनी कडेन उरलो न्हू आडळीत मंडळीच्यान ते मुतुवरजी घेवन आयच्या दिवसाक असले एक कार्यक्रम जाल्ले असल कार्यक्रम पुनः पुनः धार्मिक कार्यक्रम हांगाशी दातसो रामाल अनुग्रह तुमकां सर्वांक आसो म्हणून ह्या संदर्भाचेर आमी प्रार्थना करताची 9 दिवसाचे हा कार्यक्रम परमात्माक श्री कृष्णार्पणमस्तु. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन मुकुंद भज मन गोविंद भज मन आनंद भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन केशव भज मन माधव भज मन यादव भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन मुरहर भज मन गिरिधर भज मन रघुवर भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम
ಶ್ರೀರಾಮ ಜಯ ರಾಮ ಜಯ ಜಯ ರಾಮ. 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 ಜಯ ಜಯ ರಾಮ. ಜಯ ಜಯ ರಾಮ. ಅಕ್ಷಯಂ ಕರ್ಮ ಯಸ್ಮಿನ್ ಪರೇ ಸ್ವರ್ಪಿತಂ ಪ್ರಕ್ಷಯೈ ಯಾಂತಿ ದುಃಖಾನಿ ಯನ್ನಾಮತಃ. ಅಕ್ಷರೋ ಯೋಜರಃ ಸರ್ವದೈವಾಮೃತಃ ಕುಕ್ಷಿಗಂ ಯಸ್ಯ ವಿಶ್ವಂ ಸದಾ ಜಾದಿಕಂ. ಪ್ರೀಣಯಾಮೋ ವಾಸುದೇವಂ ದೇವತಾಮಂಡಲಾಖಂಡಮಂಡನಂ. ಪ್ರೀಣಯಾಮೋ ವಾಸುದೇವಂ ದೇವತಾಮಂಡಲಾಖಂಡಮಂಡನಂ. ದೇವತಾಮಂಡಲಾಖಂಡಮಂಡನಂ. ಬೋಲೋ ಸೀತಾಪತಿ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಭಗವಾನ್ ಕೀ.